सुरुवातीलाच सगळ्यांचं तोडकर संजीवनी परिवारातर्फे आपलं निरोगी स्वागत. आजपासून सगळ्यांनी निरोगी व्हावं, आजारमुक्त व्हावं, व्याधीमुक्त व्हावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषधमुक्त व्हावं, हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करून मी सुरुवात करतो. करायची का सुरुवात? हा मुलांना तुम्ही थोडंसं हळू, शाळा नाहीये तर कसं आहे, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवू शकतो पण ते हसत खेळत राहून. बरोबर आहे का नाही? पण काय काय लोक हसतच नाहीत. 100% बीपीचा त्रास चालू होतोय ना, शुगर चालू होते, हसलेच नाही तो कधी. सर्क्युलेशन नीट नाही. एकेकाचं तोंड बघितलं तर रागच येतोय, मुळव्यात झाल्यासारखं तोंड. घरात बायको सुद्धा परेशान, आनंदात आहे का दुःखात आहे ओळखायचं कसं? बाहेर न आलं तर साहेबाचा मूड ओळखायचा कसा? हा, बायको सुद्धा सोबत येत नाही, मग एकतर पुढं तर चालते किंवा मागं तरी चालते मार्केटला जाताना. बरोबर आहे का नाही? हा, राहायला पाहिजे, छान राहायला पाहिजे, सुंदर आयुष्य जगायला पाहिजे, हसत खेळत जगायला पाहिजे. हे रोडवरून जाताना सुद्धा असं चालायला लागलं तर कशाला कोण त्याच्याकडे बघतंय? तर लक्षात ठेवा, आजपासून औषध मुक्त आयुष्य जगायचं. जाणार की नाही? आणि ते जगायचं असेल तर हिंमत पाहिजे, लक्षात घ्या. कारण हिंमत आहे तर किंमत आहे, हिंमत नाही तर किंमत नाही, हे लक्षात ठेवायचं. हे औषध बिषध, हे आजार गिजार काय भानगड आहे तू? ए मुलांना जरा प्लीज शांत बसा रे. हे मला सांगा की काय आजार 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 काय भानगड आहे? हे आजार वगैरे कुठनं आले? हे माणसाला जास्त काय आहेत? आज थोड्या सत्य गोष्टी बघायच्या. बरोबर आहे नाही? कुठनं आले आजार? हे हा, माणसाला झाले, माणसाला बुद्धी दिली चांगली, त्याचा चांगला विचार करावा, हे राहिलं बाजूला. वाईट विचार, मला काय झालं तर काय करायचं, मर जा तिकडे. मग असली मरावीतच मला वाटतंय. ही डाएट करणारी तरी देवानं चटाटा उचलावीत वाटतंय. सकाळी जेवते, संध्याकाळी जेवते, दिवसभर काही खात नाही, दुपारनंतर टरारा पादायला लागतात लोक, गॅस सोडतात. काय काय जेवता जेवता वाकडी असं वाटतं याला इकडं बोळ आणि तिकडं घास. असल्याच ना तिकडं कुठल्या तर बाहेर देशाकडे नाही, एखादा दुश्मनचा देश बघून यांना बाउंड्रीवर तिकडं उभा करायला पाहिजे. केलं की वासाने मिली पाहिजे माणसं. लय डेंजर पाहतात ही लोक, काय सांगायचं. हा, आणि म्हणे मी डाएट करते, 5 किलो वजन कमी केलं. अरे कशाला वजन कमी केलंस? वजन कमी करण्यापेक्षा व्यायाम कर, व्यायाम करून वजन कमी कर. उपाशी राहून काय करू नका. आज सैनिकी पेशी आहेत, त्यांना ताकद पाहिजे का नको? हे खात नाही. एक एक तर एवढं दरिद्री आयुष्य जगते ना, गोड खात नाही, तिखट खात नाही. गोड खाल्लं की शुगर वाढते, तिखट खाल्लं की जळजळ वाढते, आंबट खाल्लं की पित्ताचा आम्ल पित्ताचा त्रास होतो, आमवात होतो, अमुक होतो, तमुक होतो. बटाटा खाल्लं की काय होतं? ते चरबी वाढते, मेद वाढतो. अरे सगळंच वाढतंय, मग तू खातोस काय? चरायला जातोस का कुठेतरी? सोडू का तुला माळावर कुठेतरी गवत घालू का? बायकोनं काय असलं खरोबर, हे तर महिला वर्ग जास्त आहे. मी पाया पडून एक तुम्हाला विचारतो प्रश्न, एका प्रश्नाचं मला माहिती आहे हा राष्ट्रीय प्रश्न आहे, ह्याचं टेन्शन प्रत्येक बाईला येतंय. आणि तो प्रश्न म्हणजे आज भाजी काय करायची, हाय का नाही? बरोबर आहे का चुकीचं आहे? हात वरती करा बघू, ज्यांना हाय त्यांना. बघा सगळ्यांचे हात वरती आले. हा, कारण हे जनावर काय खाईल माहिती नाही, काय सांगल ते काय म्हणते. आणि ही भाजी कशाला केली, मला आवडत नाही, माहिती आहे ना तुला, कशाला बघ. तर पोरं तिसरं सांगतात. मुलं तर काय म्हणते, हो ती भेंडीची भाजी कशाला केलीस, कारल्याची भाजी कशाला केलीस. मग त्या बाईनं करायचं काय? ह्या जनावराला काय घालायचं करून? हा, मग बाई म्हणती मीच म्हणून ह्याच्याजवळ टिकलोय, दुसरी कोण राहिलीच नसते. हा, हे सरळ सरळ आहे. असल्याजवळ कोण नांदणार? काय दिलंय ते गप आपलं गिळावं आणि मोकळं व्हावं का नाही, व्यायाम करावं पचवायला, हे नाही काय असं ते नुसतं. आणि मग नंतर तोंड, हे किती बायको सुंदर असली ना, 2 व्हीलर वरनं निघाल तर हळूच, नकट सकट दिसलं तर हळूच असं बघते इकडे. बायको पाठी म्हणून बुक्कीच घालत्या, पुढे बघ घडीकशील म्हणते, पुढे बघ. हा, हसू नका. मी पण, आमचा पण नंबर त्यातच पकडा. आम्ही तर काय सुटलोय का त्यातनं? असतंय हे सगळं डेंजर आहे. म्हणून विनंती करतो, हसत खेळत आयुष्य जगलो पाहिजे. बघा, हसायला काय खर्च आहे का? गव्हर्नमेंटने काय जीएसटी लावला का त्याच्यावरती?
फुकट मिळते आणि माणसालाच हसण्याची कला दिली. रस्त्यानं दोन म्हशी निघाल्यात नाही हसल्यात, कधी ऐकलं तुम्ही? ऐकलंय का? पण हे काय सांगायचं, हे हसत म्हणून नाही, सदा आणि कदा बघा ह्याच्या तोंडावर मध पिल्यागत, मीठ तोंडात ठेवल्यागत एकेकाचं ताण. काय सांगायचं, अशी तोंड करून हिंडतात माणसं. तर एखादं बस स्टॉपला थांबलेलं असते, त्याचा आपला काही संबंध नाही, खरं त्याचं तोंड बघितल्यावर रागच येतोय बघा. तर अशी लोक असतात. म्हणून विनंती करतो, सुंदर दिसायसाठी पार्लर मध्ये जायची गरज नाही. ते पार्लर तर फार डेंजर गोष्ट आहे. म्हणजे सुंदर दिसावं प्रत्येकानं. जरा आवाज दादा कमी करा, मागं जात नाही का? काय सांगायचं, मागं जाऊन बोलू का काय? मागं येतोय का आवाज? हा येतोय ना, असू दे. आता काय व्हायचं, मागच्या ऐकायला जायचं, ह्याच्यात पुढची बहिरी होऊन बसायची. मग मला पहिला कानावरचा इलाज सांगावा लागेल. तर आयुष्य सुंदर जगू शकतोय बघा, छान जगायला येते. फक्त आपल्याला जगण्याची कला माहिती असली पाहिजे, हसता आलं पाहिजे. हे पार्लर जे आहे ना, पार्लर फार म्हणजे बायका जातात, मेकअप बिकअप करतात, किती वेळा करता असतोय तो, पण हसत चेहरा असेल, काळं सावळं असू दे, पण हसत राहिलं, त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल असेल तर ते प्रत्येकाला बरं वाटतंय. एखादं गोरं पान खूप छान दिसतंय, पण साधा एखादा तोंडावर शेणानं सारविल्यासारखं तोंड असेल तर काय त्याचा उपयोग नाही. हा हे दादा कोण आहे रे बाबा, तो कॅमेऱ्याच्या इथे एक बाळ खेळते बघा, चुकून लागेल त्याला, धक्का लागेल. हा तर हे लक्षात ठेवा, आयुष्य परत परत नाहीये. एकदा मेल्यावर परत येणार आहे याची काय गॅरंटी आहे का तुम्हाला? येणार आहे का तुम्ही? शक्य आहे का? या पृथ्वीवरती जे आयुष्य मिळालंय तेवढंच जगायचं आहे. एकदा गेलं की संपलं. मग तुम्ही आनंदात जगा नाही तर दुःखात जगा, काही फरक पडत नाही. एकदा मेलात की मेलात. मग मरायच्या अगोदर काय आहे त्याचा उपभोग घ्यायला पाहिजे का नाही? मनुष्य प्राण्याचा जन्म हा उपभोग घेण्यासाठी आहे. हे नुसतं भोग बघून मरतात. कर्ज काढायचं, कर्जाचं टेन्शन, गाडी घ्यायची, हप्त्याचं टेन्शन, त्यात पेट्रोल घालायचं सुद्धा टेन्शन. मग घेतलीच कशाला? 2 BHK घर बांधलंय, एकाला 2 बेडरूम आहेत, एका तरी बेडरूम मध्ये गप झोपाव का नाही येत ना? ते हॉल मध्ये फेऱ्या मारते, कधी फिटायचं कधी फिटायचं. माळाव पड जा उघडा तिकडे, तुला कोण विचारत नाही. कर्ज काढून टेन्शन घेऊन त्या हॉल मध्ये फेऱ्या मारू नकोस. 2 मुलं आहेत म्हणून 2 दरवाजे ठेवायचं, छोट्याचा मोठ्याचा. मग तुझा म्हशीच्या गोट्यातच मग मुक्का, तू जा राहायला तिकडे बोंबलत. आणि मग पोरग काय म्हणते, बाबा खूप खोकतात, जरा त्यांना त्रास होतोय. मग ते आपलं तिकडे त्यांना लांबच बरं आहे. त्यांना नाही, तुझ्या बायकोला त्रास होतोय खरं तर, म्हातारं खोकतंय म्हणून. ही सत्यता आहे, बरोबर आहे का नाही? आणि मग बायको द्या बाबांना जर तिकडे पलीकडे झोपवा की, तिकडे किती रात्रभर जागायचं. असं म्हणलं की ते बाबाचा मुक्काम म्हशीच्या गोट्यातच. मग हा मग आई म्हशी गोरणं ऐकत याच पडत्यात चालू याच. कधी कधी काय आता अवघड आहे, म्हशींना सुद्धा ते त्रास सहन करायला लागतंय. आणि मग हे हात बांधून सांगते हळूच, मित्र भेटले की म्हणते, काय हल्ली बाबाची तब्येत ठीक नसते, काय सुटले तर बरं होतील, तेही सुटतील, आम्ही मोकळे होऊ. म्हणून कितीही कमवा, ह्यांना देण्यात काही अर्थ नाही. त्याच्यापेक्षा कमवा, स्वतः आनंद लुटा आयुष्याचा आणि मरा. मुलं काय अपंग जन्माला घातल्यात का? तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं की नाही? का केलं? कारण तुमच्याकडे शून्य होतं. त्याला जर सगळं दिलं तर ते काय विश्व निर्माण करते? ते विश्वाचं मग शून्यावर आणतंय परत. हे लक्षात घ्या. म्हणून मुलांना, आम्ही फाटक्या चड्डीवर शाळेला गेलो म्हणून आम्हाला आज शिक्षणाचं महत्व आहे, कपड्यांचं महत्व आहे. आताच्या मुलांना आठवड्याला 3 ड्रेस आहे. आम्हाला वर्षात एकच ड्रेस होता, पांढरा शर्ट खाकी चड्डी. हा जून मध्ये घेतली की पुढे ते ऑगस्ट पर्यंत त्याला, हा 15 ऑगस्टला त्याला आमची आजी गोधडी शिवता अरे चड्डी फाटली काढ म्हणायचं, तिथंच काढून द्यायचं. आजी आमची त्यातच लाल कापड लावायची, चिटकवायची, आणि ते आम्ही ट्याव करत लाल दिवा मिरवत जायचं. आठवड्यातून एकदाच आंघोळ होती आम्हाला, आठवड्यातून एकदा, दर शनिवारी. दारातनच दप्तर फेकायचं, आई मी आंघोळीला जातो म्हणायचं, नाही विहिरीला आंघोळीला जायचं. हे आम्ही आयुष्य जगलो. आणि आम्ही खेडेगावातला, मी तर खेडेगावातला, सगळी शेंबडी पोरं शाळेत, सगळी A to Z शेंबडी पोरं. हा
सर्दी खोकल्यानं माणसं मरतात हे आम्हाला 3-4 वर्षापूर्वी कळलं, त्याच्या अगोदर माहितीच नव्हतं. का होतं? हा, आम्ही असं पुसायचं, सगळं स्वच्छ करायचं, मित्रांनी लाईन न उभा राहून कुणाचा शेंबूड बाहेर येते बघत असं करत काढायचं. ते ओटावून येताना एवढं गुदगुदी करत यायचं, एवढं भारी वाटायचं, असं पटणार त्यात फरक वाढायचं, असं करून वाढायचं. आणि ते ओढलं की सगळंच्या सगळं काय करायचं, अहो हात सगळे काळा असायचं, तर असं असं पुसून आणि त्याच हाताने जेवायचं. हा जुने प्रकार नाही. आईनं जेवणात मीठ घातलंय का नाही काय माहिती नव्हतं, ते तसंच वरबडायचं, हाणायचं, मातीत खेळायचं, काय काय करायचं, सुट्टी नाही. पण त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं की खरंच हे आजार आहेत आणि रोग आहेत. म्हशी चरवायला गेलं की म्हशी पण त्यातलंच नाही, आम्ही पण त्यातलंच पाणी प्यायचो. तर हे आम्ही आयुष्य जगलोय म्हणून आजही खणखणीत आहे, कुठल्याही प्रकारचा आजार नाही, रोग नाही. हे विचारानं, मेंदू हा शरीराचा मालक आहे. एक सत्य गोष्ट बोलतो, ऐकून घ्या. मेंदू हा शरीराचा मालक आहे. मेंदू जे सांगेल ते शरीर ऐकतंय का नाही? हा, आता मेंदूत जर तुम्ही आजारांचे विचार ठेवलात तर शरीर काय करणार? आजारच बघणार ना. म्हणून पाया पडतो, तुम्ही हजारात लाख तुमच्या, मी लाईन उभं राहून मी सगळ्यांच्या पाया पडतो, पाय धरून पाया पडतो. पण एक विनंती आहे, मेंदूतनं फक्त आजार काढा. शरीरातून काढण्यासाठी तोडकर संजीवनी तुमच्या सोबत नेहमी उभा राहील. मग पण तुमच्या डोक्यातच जर असेल, मेंदूतच तुमच्या जर आजार असतील, सारखं उठसूट, मला काय झालं तर, मला काय झालं तर, मग झालं तर मर तिकडे, तर व्हायच्या अगोदर कशाला टेन्शन घेतेस? हे लय असतंय महिलांच्या मध्ये, तर काय बघायलाच नको. त्या मैत्रिणी असतात ना, हे एवढ्या कुचके असतात ना, ह्यांना एवढं घरात घ्यायचं नाही बघा. बिस्किटचा पुडा घेऊन इथे 10 रुपये आणि किती भीती घालून जाते, बघ बाई राधा काहीतरी बघ, नाहीतर अंगाव काढू नकोस काहीतरी होईल का. ती मेल्यावर तू तिच्या चित्तेत उडी मारतीस का बघू बरं. हो, तिथला बघून सांगून भीती घालून बाहेर येते आणि बाहेर आल्यावर म्हणते काय नाही ग, नुसतं पाप फेडायला लागले बघ. हा, हेच आहे. लय नकर होतं तिचं, काय सांगायचं, स्वतःलाच म्हणत जाते. लय नकर होतं, पाप फेडायला. तरी मी सांगत होतो असं करू नको, तसं वागू नको, स्वतःच बडबडत जाते. हे म्हणून मैत्रिणींच्या पासून, तुमच्या दुःखाशी दुनियेला काही देणं घेणं नाही. तुमचं दुःख तुम्हालाच माहिती. तुमचं दुःख दुसऱ्यांना वाटू नका, कारण जी गोष्ट वाटतो ती वाढते. ज्ञान वाटलं ज्ञान वाढणार, दुःख वाटलं दुःख वाढणार, आणि आनंद जर वाटलात तुम्ही तर आनंद वाढत राहतोय. हे आनंद कधी वाटतात माहितीये का बायका? माहितीये का तुम्हाला? पोरग्याचं लगीन झालं का नाही, पहिलं 6 महिने हे काय सून आहे माझी, जाय का म्हणून हलदीत नाही का, अशीच आहे माझी ग, तशीच आहे माझी ग करती. आणि 6 महिन्यानं म्हणते असली बेकार पोरग्यानं करून आणली. काय सांगायचं. 6 महिन्यानंतर हिचं लगेच सगळं पितळ उघडं पडतंय बघा. 6 महिने लय आनंदानं सांगत असते. म्हणून विनंती करतो, दुःख कुणालाही सांगत बसू नका. गुडघे दुखतात, कंबर दुखते, अमुकच होतंय, तमुकच होतंय, हे माणसालाच काय हो जास्त. विचार नाही ह्याचा, कशावर ताळतंत्र नाही, कशावर ताळतंत्र नाही. किती प्राण्यांना कोरोना झाला जरा सांगा बरं. भिकारी होत रस्त्याकडेला लोळत होते, त्यासनी काय झालं का सांगा बरं. किती प्राण्यांच्या किडन्या फेल जातात आहे का? बैलाचं क्रिएटिन लेवल चेक करायला चालू आहे बाबा, आठवड्याला डायलिसिस करायला लागतं आहे का? बोला की आहे का? म्हशीला बीपीची गोळी घातली तरच दूध देते, नाही तर दूधच देत नाही, तिचा बीपी वाढतोय आहे का? सांगा की नाही ना. हे समजतंय ना. इतर प्राण्यांना पक्ष्यांना नाही, याच वातावरणात राहतात. मग तुम्हाला काय किडा आहेत दुसरं? तुमच्या डोक्यात लय किडा आहेत. हे नुसतं मुलाची काळजी करून ग बसत नाही, मुलानंतर नातवंडांची काळजी, नातवंडांची. हे म्हाताऱ्या तरी मरता मरत नाहीत नातीच्या काळजीत. काय सांगायचं. 60 दिवशी जातील का नाही, नुसतं फुकटच्या तोंडानं म्हणतात पोरग्याचं लग्न झालं की मी मरायला मोकळी. लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी कर बघू कार्यक्रम आहे का तुझ्यात, मरत नाही. मग ते नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मरतोय काय?
नातवाचं तोंड बघायला पाहिजे की म्हणते. बघू बरं नातवाचं तोंड बघेल त्याच्या 5वीला तू घे बघू कार्यक्रम करून. हाय का? पण त्या नातवाला खेळवायला आजी नको का? बरं त्याला कुठवर खेळवणार? ते 10वीला गेलं, ते त्याच्या आईबाचं ऐकायचं बंद झालं, तुला तर किंमतच नाही. मग तरी मराव का नाही? 10वीचा निकाल ऐकावा आणि हिनं बी निकाल लावून घ्यावा का नाही? म्हणते आता हातातोंडाला आलंय म्हणते नातू त्याचं लगीन बघितल्याशिवाय मरतोय. मग तू जाणार कवा ते तरी सांग का? ब्याला पाठीमागं राहणार आहेस, तुला का वांग्यासारखं ठेवायचं ते तरी बोल. तू जाणार कधी? प्रत्येक गोष्ट नाही म्हणते ते. आणि चुकून माकून जर त्यात नंबर लागलाच तर काय म्हणते माहितीये का? नातवाला बोलणं हिकडी आहे म्हणते, हिकडी आहे. तू काही काळजी करू नको, मी काही जाईत नाही, की तुझा बा काही चांगला नाही, मी काही जाईत नाही. जरी गेलो मेलो तरी तुझ्या पोटाला मीच जन्माला येणार. मग तू आणि परत आमच्याच घरात कुरगुड्या करायला येणार आहेस. अहो हेनच तर काय सांगायचं. पूर्वीची माणसं परत यायला देवात जाते ना म्हणते आमचे बाबा खूप चांगले होते, आजोबा खूप चांगले होते. काय मुलगा झाला की आजोबावर आणि बाबावर पहिले ढकलतात. बहुतेक आजोबाच जन्माला आल्यात, ते आजोबा सारखंच राहायला चालू करते. ते बाला अरे तरी बोलवते, आता सुट्टी देत नाही. काय बघायचं तुम्हाला? अरे तुरीची भाषा एक लय झालंय. आता महिला वर्ग आहेत जास्त बोलायचं अवघड नाही तर मला सोडणार नाहीत. हे नवऱ्याला सुद्धा अरे तुरे बोलतात. नवऱ्याला सुद्धा नावा निशी हाक मारतात. आमच्या बाला जर आमच्या आईनं असं बोललं असतं का नाही, त्यानं रात्रीचीच घरात पुरली असती खाली. नाव घ्यायचं पण जाईल साहेब, बरोबर आहे काय? हे पूर्वीचं आयुष्य होतं. आता काय सांगायचं, डेंजर परिस्थिती आली महिलांच्या मध्ये. आणि त्यात सगळ्यात डेंजर काय माहितीये का? मम्मी जन्माला आली बघा. मम्मी मम्मी जन्माला आली. कराय का नाही? मग अहो आई आमची कसं आहे, आई भाकरी करायची. आईच्या हातची भाकरी आणि बायकोच्या हातची भाकरी फरक कळतोय का नाही लगेच? बायकोच्या हातची भाकरी इकडे तिकडे माणूस दिसतोय. आई आमची भाकरी करायला लागली का नाही, एक भाकरी खाली तरी असं वाटायची की बास. आणि त्यात माया असायची. बायकोच्या ह्याच्यात प्रेम आहे. मायेत आणि प्रेमात फरक आहे, लक्षात घ्या. ही मम्मी एवढी डेंजर जन्माला आल्या ना, काय सांगायचं. ही स्कूल बसला मुलाला सोडायला जाते का नाही, स्वतःच 3 तास मेकअप करतो भारती. ती पावडर लावती, क्रीम लावती, काय काय करती. आणि त्यात आणि ती पेन्शिल वळती इकडं तिकडं. असं त्यात काजळाच आणि असते, ते डोळ्यात काय काय घालायचं. आणि सगळ्यात डेंजर ते लिपस्टिक असं लावायचं. मला कळत नाही ते लिपस्टिक लावतात आणि काय करता तुम्ही? नाही सुंदर दिसताय बरोबर आहे, मग एवढं वाकडं तोंड का करावं लागतंय त्याला? आणि ती साडी नेसायची भरोसा नसल्यासारखं का नाही आरशासमोर. कुठं काय डाग राहिला का? एवढा मेकअप करायचा, हसल्यावर ढपला पडतो का काय कोणास ठाव. आणि जाऊन त्या स्कूल बस मध्ये ते पोरगा आपलं उभारलं असते. मम्मा आवड ना मम्मा, मम्मा आवड ना मम्मा. मम्मा 2च मिनिटं बेटा, 2च मिनिटं करत तास लावती मेकअप करायला. काय सांगायचं, लय डेंजर परिस्थिती आहे. पुण्यात एकदा मी बोर्ड वाचला होता, एका पार्लरच्या बाहेर लिहिलं होतं की जास्त हसलात तर आमच्या मेकअपची गॅरंटी देणार नाही. मग त्याला काय भेगा पडणार होत्या का? काय थापती का त्याला? का लांबी भरून येते काय कळतच नाही. असली डेंजर परिस्थिती. हो का? सुंदर दिसण्यासाठी काय मेकअपच करायला पाहिजे असं नाही. चेहरा खुललेला असला पाहिजे, हसत असलं पाहिजे, स्माईल असलं पाहिजे चेहऱ्यावरती, बरोबर आहे ना? तर हे लक्षात ठेवा. आणि मम्मीना विनंती आहे की आई बना. की मम्मी काय करते, पोराला बबू म्हणते. बरं पोराला म्हणून दे, पोराबरोबर आता मोठमोठ्या शहरात नाही बघितलं, पोराला म्हणते ती म्हणती नवऱ्याला पण बबूच म्हणते. किचन मधून हाक मारली का नाही बबू केलं की 2 बबू पळत येते, छोटा बबू मोठा बबू. आणि म्हणते अरे तुला नाही रे, तुला बोलवलेलं. हे बबूची परिस्थिती आहे. बबू ते छोटा बबू असतो की नाही, त्याला अपार्टमेंट मध्ये आर्टिफिशियल ग्रास, त्याच्यावर प्लॅस्टिकची ती घसरगुंडी एवढीच, त्याच्यावर उचलून ठेवायचं. त्याला बबू पडशील हो, बबू पडशील, हळू हळू बबू पड.
बबू बरोबर घसरतोय त्याच्यावरनं. बबू पडतोय, बबूला एवढंच लागतंय, बबूला दवाखाना, बबूला प्लॅस्टर पायाला, बबूचा पाय वाकडा. आम्ही चिंचेच्या झाडावर चढायचो, आंब्याच्या झाडावर चढायचो, वरनं धडाडा पडायचो आणि घरात येतो पर्यंत असं लंगडत यायचं. आईला बघितलं की सरळच व्हायचं. आई आमची लय भारी डॉक्टर होती, माहिती आहे का तुम्हाला? काय सांगायचं, असं जर दिसलं लंगडत येत्याला की चुलीजवळ ते लोखंडी फुंकणी असायची फुंकायला, तीच हातात असायची. इकडे कुठं गेल तसं मारायला म्हणायचे. त्यानं जे पडवायला चालू करायचे ते लागलेलं सगळं कलमच इसकुटून जायचं आमचं. हा, आईचा आमच्या ठोका काही सरळा नव्हता, अशी पडवायची का नाही. आम्ही नाही नाही मला काय लागलेलं नाही. गुडघे फुटलेले असले, रक्त जरी येत असेल तर ती माती त्याला लावून यायचो आम्ही, कारण आईला दिसू नये म्हणून. नाहीतर आईला दिसलं की नाही इकडे ती गुडघ्याला काय झालं रे म्हणायचे, दुसऱ्या गुडघ्यावर फुकणी आणायची, ताण गण दोन्ही गुडघ्यानं असं चालायला लागायचं कधी कधी. काय सांगायचं, हा इकडला लागल्याला इकडे फुकणीनं सुजून दोन्ही ठाण व्हायचं. ही परिस्थिती ती. पूर्वी मास्तर पण तसे होते, आम्हाला तर टांगून मारायचे, असे खुंटीला टांगायचे आणि वर मारायचे. आता शिक्षकांना हात लावायची पंचायत झालेली आहे, लक्षात घ्या. हा, तर या खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणून सगळ्या मम्मींना विनंती करतो की आई व्हा. आईची माया ही वेगळीच असते, लक्षात घ्या. हा, आता मुलाची माया राहील की नाही हिची गॅरंटी मी देऊ शकत नाही, कारण काय जरी झालं, किती तुम्ही मुलावरती प्रेम केला, तुम्ही म्हणलात नवरा चांगला नाही, पोरग तरी आपला हाय चांगला, आपल्याला सांभाळेल, तुम्ही मेल्यानंतर ना हळूच रडत रडत असं आईच्या कानात काय राहिले तेवढं काढून घ्या, ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे नंतर बघू म्हणते, खरं आहे का खोटं आहे ते. हा, असं रडत रडत काय पटत नाही का माझं पटत नसेल तर मरून बघा, मग तरी कळेल. हा, कानातलं सुद्धा न्यायचं बिचारेवरती तुला अधिकार नाही, कुणालाही. आपल्याला सुद्धा काही मूठभर माती न्यायचं सुद्धा अधिकार नाहीये. उलट आपलीच माती होऊन ह्या धरतीला मिळायचं आपण, बरोबर आहे का नाही? मग गर्व कशाचा? पैशाचा, श्रीमंतीचा, कशाचा गर्व? गर्व एका गोष्टीचा असावा, तो म्हणजे आपल्या शरीराचा. शेवटपर्यंत आपलं शरीर गर्वानं असं व्यवस्थित असायला पाहिजे. आपल्या शरीरावर आपल्याला गर्व वाटला पाहिजे, बरोबर आहे का नाही? गर्व वाटला पाहिजे, आला नाही पाहिजे. गर्व आला की गर्वाचं घर खाली झालं. गर्व वाटला पाहिजे की माझं शरीर एकदम चांगलं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला कोण जर साथ देणार असेल, बायको सुद्धा जाऊ शकते, नवरा सुद्धा मरू शकतोय, लक्षात घ्या. बायको अगोदर मरू शकते, नवरा अगोदर मरू शकतोय, पण शरीर हे शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देणार आहे, ते मात्र ओके असलं पाहिजे. आणि ते जेवढं निरोगी राहील तेवढं तुमचं आयुष्य बाबा हे मनुष्य प्राणी म्हणून जन्माला आलेल्याचं कुठेतरी सार्थक होऊन जाईल असं मला वाटतंय. म्हणून तुम्ही शरीर चांगलं ठेवा. आयुष्य परत परत नाही, गेलेला मिनिट किती खर्च करा, तुम्ही काय परत आणू शकत नाही. करोडो रुपये जरी टाकले तर एक सेकंद मागं तुम्हाला जाता येत नाही. एक एक दिवस, एक एक मिनिट, एक एक क्षण आपण हे पुढं 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 चाललेलं आहे, बरोबर आहे का नाही? का दरवर्षी वाढदिवस करून आता 36 होतं तर 35 लागलं बघा, कोण म्हणते का? बरोबर आहे का? हा, 40 कडे जातंय, 50 कडे जातंय. पण लक्षात ठेवा, आयुष्य सुंदर बनवा. जगण्यासाठी काही खर्च जास्त करायची गरज नाही. उगाच पिझ्झा बर्गर खाऊन कोणाची बॉडी होत नाही. झाली का 199 रुपयाचा पिझ्झा खाल्ल्यावर आली का ताकद, झाली का बॉडी? पण भाकरी खाली आईच्या आजची 2-4 रुपये 5 रुपयाची, तर त्याच्यात ताकद आहे. ते तुमच्या 10 पिझ्झा बर्गरना उडवून लावते असंच, बरोबर आहे का नाही? म्हणून जे काय ते खरं बघायचं, सत्य बघायचं. पाया पडून परत एकदा विनंती करतो, मी खूप जीव तोडून बोलतो बरं का, खरंच. इथं मी आलोय पण कुठल्याही प्रकारचा एकही रुपया मी येण्या जाण्याचा खर्च सुद्धा घेत नाही कोणाकडून, यांच्याकडूनही घेतला नाही. महाराष्ट्रात सगळीकडे, महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत मी जातो. नाही, जरा माफ करा, पण माणूस म्हणून जन्माला आलोय एवढं तरी करायला पाहिजे आपण, बरोबर आहे का नाही? पैसा पैसा काय हो, माप पैसा आहे खरं, यायला ताकदच देवानं दिली नसती तर, बीपी शुगर केली असती तर तयार माझ्यात. हा, काय पैसा काय, हा काडी लावायची का त्याला, बरोबर आहे का नाही? आज इथं येण्याची ताकद, वय माझं 57 वय रनिंग आहे माझं. हा, पण नाही ना, एकमेकाकडे बघू नका. हा, व्यायाम करतो मी,
कसं आहे, तुम्हाला काय गोष्टी बोलतो, किती पैसा असू दे, जर मला इथं यायची ताकद परमेश्वरानं दिली नसती तर मी येऊ शकलो नसतो. ही बोलायसाठी बुद्धी जे मला दिली ही परमेश्वरानं दिली. त्यानं जर दिली नसती तर काय करायचं होतं? लक्षात घ्या, आज एवढा प्रवास करतो, माझं वर्षाला कमीत कमी 1.25 लाख किलोमीटर रनिंग होतं. कमीत कमी 1.25 लाख, त्याच्यापेक्षाही जास्तच होतं, पण 1.25 लाख किलोमीटर मी दरवर्षी प्रवास करतो. पण कधीही कंबरदुखी नाही, गुडघेदुखी नाही, कुठं बाबा काय लागलंय काय झालंय काही नाही हो. सगळं तो चालवतो ना, गाडी पण तोच चालवतो, मी स्वतः गाडी चालवतो माझी, पण ताकद तोच देतो. परमेश्वर ताकद देतो आणि त्याने दिलेल्या ताकदीच्या जोरावरती मी इथं येतो. नाहीतर पैसा काम करत नाही इथं. मग माझ्याकडून परमेश्वर काय माझ्याकडून पैसा घेत नाही, त्यामुळे मी यांच्याकडून पैसा घेत नाही. जे आहे ते जीव तोडून बोलतो, कारण हे मला परमेश्वरानं दिलेलं काम आहे, देवानं दिलेलं काम आहे आणि मला हे प्रामाणिकपणे करायचं आहे. ह्या गोष्टीचा जर मी व्यवसाय मांडला आणि ह्या गोष्टीचे जर मी येण्या जाण्याचे खर्च आणि माझं मानधन बाबा एवढं असं जर मी केलं तर मला माहिती आहे की कुठला नाही कुठला आजार 100% आपल्याला होणार. बीपी शुगर हे होणार. कारण काय झालंय, पैसा हे सर्वस्व मानून बसलेली लोक आहेत आज. पण विचार करा, किती नेणार आहे सोबत? 1 रुपया सुद्धा सोबत न्यायचा अधिकार नसताना सुद्धा आपण पैसा सर्वस्व मानतो. आणि जे सर्वस्व आहे त्याला कधी वेळेत व्यायाम नाही, खाणं पिणं नाही, झोप नाही. बरीच लोक माझ्याकडे येतात, झोपच लागत नाही हो. काय करायचं? ही मोबाईल आल्यापासून खरं सांगायचं तर डेंजर परिस्थिती झाल्या. आणि त्याच्या अगोदर टीव्ही आली, माणसं 10 वाजेपर्यंत जागर राहायला लागली. 9, 9:30, 10 वाजेपर्यंत. माझ्या लहानपणी रेडिओ होता. माझ्या लहानपणी, इकडं लक्ष द्या सगळे, मी करत जीव तोडून बोलतोय. माझ्या लहानपणी रेडिओ होता आणि रेडिओवरती गाणी लागायची, संध्याकाळी लोकगीतं लागायची. ऐकताना एवढं छान वाटायचं की बास. आणि त्यावेळेस आम्ही 7:30, 8 वाजता झोपायचो माझ्या लहानपणी. 8, 8:30 म्हणजे खूपच वेळ झाला झोपायला असं वाटायचं. 8:30 म्हणजे. टीव्ही आला, 9:30, 10 वाजेपर्यंत लोक जागी राहिली. आणि त्यावेळेस लोक सांगायले, नाही नाही आमच्या 10 वाजेपर्यंत पोरं टीव्ही बघत असतात. हे अभिमानानं सांगायला लागले. आणि मोबाईल आला आणि मोबाईलवरती जसं हे इंटरनेट चालू झालं तसं सगळ्यांनी बघा काय कुठला रोग जडला काय माहित नाही. 12 वाजलं तरी झोपत नाही, 12 वाजलं तरी झोप येत नाही म्हणून ते रील्स बघत बसते. ह्याला जाताना पण मोबाईल नेत आणि तिथं जातंय आणि हागायचं राहिलं बाजूला, तिथं जाऊन मोबाईल व्हॉट्सअप वरती मोबाईल मेसेज सेंड करत असते. जे सेंड करायला गेलेस ते सेंड करेन ही की ग, ते करत नाही. तिथं जाऊन अरे एवढं प्रेशर, इकडं प्रेशर तिकडचं प्रेशर तुझं बंद. 15-15 मिनिटं, 20-20 मिनिटं, कोण तर अर्धा तास. परवा एक जण माझ्याकडे पेशंट घेऊन आले होते, का मुलगा होता 23-24 वर्षाचा. 1.5 तास लागतोय म्हणे त्याला. ट्रक खाली होईल किंवा 1.5 तासात. भरलेला ट्रक उतरतील लोक. त्याचं 2 मिनिटाचं 1 मिनिटाचं काम याला 1.5 तास. आणि आई परेशान. बघा की अहो 1.5 तास पोरग बसते हो. मला अक्षरशः दारात उभारून मी रडते हो. कारण आई सांगायले हे त्याच्या मम्मीचं कौतुक. मम्मीला म्हणलं तू तेवढी बाजूला पहिली म्हणलं. त्याला म्हणलं मोबाईल घेऊन जातेस का नाही? म्हणताना आता 1.5 तास काय करायचं म्हणते. पहिलं मोबाईल पेटीव म्हणलं. 1.5 तासातलं म्हणलं 1 तास 25 मिनिटं तुझं म्हणलं फक्त ते आहे का नाही मोबाईल वरतीच असते. 5 मिनिटाचंच काम असते. मोबाईल जर नाही नेला ना तर खरंच की. मी एकदा एक ठिकाणी बघितलं होतं, ते आता काय आमचेच पाहुणे आहेत त्यामुळे काय बोलायचं अवघड आहे. त्यांनी वॉशरूम, जरा श्रीमंत आहेत, वॉशरूम खूप मोठं केलंय आणि ते टॉयलेट बाथरूम सगळे एकत्रच, कपडे बदलायचे एकत्र. त्यात टीव्ही लावली आहे. ह्याला बसताना टीव्ही बघायला लागले. आता त्या टीव्ही बघत बसायला ती काही जागा आहे का?
लय डेंजर परिस्थिती आहे. त्यात टीव्ही लावलेली छोटी पोर्टेबल टीव्ही असं एलईडी होता त्यात लावलेला. म्हणलं काका काय होय? नाही नाही आता ह्याला बसल्यावर मोबाईल न्यायचं नाही म्हणतात. आपलं टीव्ही बघत बसायचं. मोबाईल बंद केला म्हणून टीव्ही लावली होती. आईला काय सांगायचं काका. तर अशी परिस्थिती आहे. तर साध्या साध्या गोष्टीतून आजार टाळू शकतो. आजार टाळण्यासाठी खूप खर्च करावा लागत नाही. 5,000चा शर्ट घेऊन गाठल्यावर आजार जातोय का? हा, माझा 400 रुपयाचा आहे, पण तो गाठल्यानंतर 5,000चा वाटतो कारण आतलं शरीर चांगलं आहे. बरोबर आहे ना? शरीर चांगलं ठेवायचं, मजबूत ठेवायचं. आणि ते मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम हा सगळ्यात महत्वाचा आहे. पहिली गोष्ट पथ्य पाणी पाळायचं नाही. डाएट बिएट ही भानगड काय डोक्यात ठेवायची नाही. हा, नाही तर गोड खात नाही, तिखट खात नाही, त्यानं सरळ जावं देवा घरी करत. हा, पंचपक्वानाचं ताट दिलं गप गिळकी. हा, देवान दिलं खावावं का नाही? पूर्वी लोक पैज लावून जेवायचे, बरोबर आहे का दादा? आता पोरं दाखवा बरं पैज लावून जेवते. मम्मी पाठीमानं पळत असते, बबू बबू एकच घास मम्माचा, एकच घास मम्माचा. आम्हाला मम्माचा नाही पप्पाचा नाही, काय ठोका नाही. हा, असं मरणाचं काम असायचं की आणावं पालतं पडायचं, पैज लावून जेवायचं. एखाद्याच्या लग्नात गेलो तर तेव्हाच गोडतोड मिळायचं. तर 3-3 पंक्ती उठल्या तर मी तर उठत नव्हतं माहिती आहे. हा, वाढपे कंटाळायची, येईल त्याला सोडायचं नाही, पैसे लागलेले असायचे. आम्ही 5-6 जण मित्र बसलो ना, येईल त्याच्याकडनं घ्यायचंच. काय कोण पण येते 3 पंक्तीत जेवढं ते वाढपे फेऱ्या मारायच्या थोडं सगळं घेत होतो. मी एका टाइम 30-30 चपात्या खात होतो. हा, आता कमी झालोय. नाही म्हणणार आता खात 30 चपात्या मला मरायची वेळ येईल. आफ्टर 50 कमी करत आलोय मी जेवण. नाहीतर अगोदर मी खूप जेवायचो. हा, पैज लावून जेवायचो. कुणाची जिरवायची असेल तर मला जेवायला न्यायची. खरंच आहे. माझा किस्सा ऐकला असेल बघा. सासरवाडीला गेलो होतो जेवायला. चुलत सासरे होते, त्यांना मुलगी नव्हती. माझ्या बायकोलाच ते आपली मुलगी म्हणायचे. सारखं आपलं जावई बापू या की या की. आता बायकोला खोड होती माझी माहिती, हे काय गुन्हाचं आहे ते. मग नाही नाही म्हणत ते. म्हणलं आम्हाला पोरगी नाही म्हणतो, असं करतेस काय? मग मी म्हणलं ठीक आहे येतो. येतो म्हणल्यावर बायकोनं अगोदरच असं मोठं डोळं केलं. कशाला म्हणला असा येतो का बसा की उगाच, तुमचं काय तो पोट भरणार आहे का तिथं? त्या अगोदरच म्हणली शिक्षक आहेत, त्यांच्यात मोजून जेवतात सगळी. तू किती खाणार, तू किती खाणार असं विचारून जेवण करतात त्यांच्यात. आणि तुम्ही कुठं तिथे निघालाय? म्हणलं असू दे मी कमी खातो. गाडीवर बसलो, 2 व्हीलर होती त्यावेळेस माझ्याकडे. गाडीवर बसल्या बसल्या बायको सारखी अशी खोपरकळी घालेल ना हो. तिथं घरात आल्यावर परत जेवा करते, तू जेवून माझ्या आबरू काढशीला बघा. काय असं ते कमी जेवायचं. घरात आल्यावर आणि म्हणेल ते करून घालतो, खरं तिथं जास्त जेवायचं नाही. मग मी म्हणलं ठीक आहे. तिथं गेलो, 2 चपात्या खाल्यावर मी बास म्हणलं. बास म्हणल्यावर सासरे भडकले. ओ म्हणाले असं काय एवढं जेवण केलं? म्हणले कोण खाणार ते? बायको सांगते एवढं खाते तेवढं खात्यात म्हणून आम्ही नाही म्हणतोय. आम्ही केलंय म्हणाल, तर कोण खाणार? मला वाटलं 30 चपात्या केल्यात वाटतं येणं. हेनं केल्या 5च चपात्या. एक्स्ट्रा माणूस जेवून किती 2च्या ठिकाणी 4 खाईल. ह्याने एक एक्स्ट्राच केली होती, कारण हे 3.5 चपातीमध्ये ह्यांचं पूर्ण खानदान जेवत होतं. आणि माझ्या 5 चपात्या असं केलं होतं. मी म्हणलं नको नको अहो, माणूस किती खाणार हो? म्हणलं नाही नाही म्हणाला, आम्ही भात बीत काय केलेलं नाही, ते एवढ्या चपाती केल्या ते संपवा संपवा म्हणलं हा ना. मी आपलं चालू केला ठोका. 4 झाल्या, 5 झाल्या, 6 झाल्या, 7 नंतर गरम गरम यायला लागल्या. मग एकदा जनावर इकडे खवाळल्याला हे काय तटतंय काय? हे ना आपलं काय राऊंडच काढला. 10 झाल्या, 12 झाल्या, 15 झाल्या, 16 झाल्या. हे नुसतं आत पळायचं, घाम पुसत बाहेर यायचं. चपातीला मीठ लावलंच नव्हतं बहुतेक, ते असं करूनच कराट करत होत. घुसायचं आत आणि पळत यायचं, घुसायचं आत पळत यायचं, असं नुसतं. आणि प्रत्येक चपातीला जावई बापू मग चेष्टा केली, भात केलाय आम्ही बघा, भात केलाय. नाही ना लहान चपात्या आणा. आता 30 चपात्या खाल्ल्या, 30 चपात्या. सासूला बहुतेक राग आलता, केलेला सगळाच भात आणून माझ्या पुढ्यात ठेवला, तो बी खाल्ला. आता सासरे नाहीत, गेले ते. आता परवा वारले, 1-2 वर्ष झालं. पण मरेपर्यंत साधं जेवता का सुद्धा मला म्हटलं नाही. जेवायला लागलं तरी हात असं धरून उभा राहायचं बोलत, तर मला जेवता का सुद्धा म्हटलं नाही. पाग जिरलीच तिची तर महिन्याचं राशन एका टिप्पिऱ्यातच सपलं त्याचं.
म्हणून आजपर्यंत काही कुठला काही रोग झाला नाही मला. कारण काय, व्यायाम तसा असायचा. आणि मी खूप वर्ष झालं, म्हणजे 40 वर्ष होऊन गेले मी व्यायाम करतोय. मी व्यायाम कधी चुकवत नाही. व्यायाम हा करतोच करतो. आणि व्यायाम करतो म्हणून आजपर्यंत ओके आहे. हसल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन नीट चालतं म्हणून हसायला पाहिजे. व्यायाम केल्यानंतर बघा की सगळं मसल स्ट्रॉंग राहतात, मऊपणा राहत नाही अंगात. लोखंडासारखं अंग पाहिजे आपलं. आमची आजी म्हणायची, लोखंडाचे चणे खाल्लेस तरी साल्या तुला पचले पाहिजेत, असा राहा आणि व्यायाम करायचा. आजोबा आमचा आर्मीत होते. आजोबा तरी सकाळी लात घालूनच उठवायचे. आत्ताच्या मुलांसारखं नाही, बबू उठ ना. अरे 9 वाजले, इतका वेळ लागतो उठायला? उठा बाबा उठा बबू, असं करायची. आताची मम्मी असं करते, बबू उठ ना, 9 वाजले. आमच्या वेळेस 4:30 5 वाजले, 4:45 झाले की आजोबा यायचं. कडी काढली तेवढ्यातच, कडी वाजली तेवढ्यातच जर समजा उठला तरच ताडकन उठून असं हांतरुणा बसायचं असं करत. नाहीतर अशी लात पेकटात घालायचं की कुत्रं कसं किव किव करते का नाही तसं इवळायला लागायचं सकाळ सकाळ. एक तर मिलिटरीतली लात होती आणि ते बरोबर असं झोपलेलंच नाही, ठोंगणावरच घालायचं पाठ दिसते. उठ चला गेटअप म्हणायचं एकदम, चल रनिंग करायला चल, हे करायला चल. हे सायकलवरनं ते दंगल पिक्चर सारखा कार्यक्रम असायचा आमचा. तर असो, आम्हाला त्यावेळेस वाटायचं म्हातारा कशाला, ह्याला झोप लागत नाही म्हणून आम्हाला उठवायला येते, कवा मरतय कुणास ठाऊक असं वाटायचं. आम्ही शिव्या घालायचो. पण खरं सांगू का, त्यांनी जी सवय लावली ते आज अखेर आमची सवय गेली नाही. म्हणून आज आम्ही ओके आहे. आज आम्हाला खरोखर वाटतं की त्यावेळेस आजोबांनी व्यायाम करून घेतला म्हणून आज आम्ही ओके आहे. तर प्रत्येकाला विनंती करतो, मेन म्हणजे मम्मीला आई व्हायची विनंती करतो आणि आईला विनंती करतो की आपल्या मुलांचे लाट थोडे कमी करा. जरा काय झालं तर, काय झालंय बाबू, इतका वेळ का झोपलायस, तब्येत बरी नाही का? आपल्या मुलाची आपणच नको का काळजी करायला? काळजी करा, पण योग्य प्रकारे काळजी करा, अयोग्य काळजी नको. हा, लाड करू नका, नाहीतर लाड केलं तर बिघडतात, माहितीये ना. साध्या साध्या गोष्टी असतात. आणि जे काय आहे ते एक कळकळीची विनंती करून सांगतो की आजपासून नॅचरल लाईफ जगायला चालू करा. निसर्गाला चॅलेंज नाही, हे लक्षात घ्या. झाडं लावणारी खूप लोक भेटतील तुम्हाला, झाडं लावतील, फोटो काढतील, पेपरला आलं की विषय मिटला, नंतर त्या झाडाचं काय होतंय कुणालाही माहित नसतं. ही सत्यता आहे, बरोबर आहे ना. कोण लावायचं ते लावू दे, जगवायचं काम आजपासून आपण करूया. एक तरी झाड जगवायचंच हा प्रयत्न करू. आज जर बघितलं तर निसर्गातून खूप सगळ्या नॅचरल गोष्टी तुम्हाला निसर्गाने एवढं भरभरून दिलेलं आहे, भरपूर दिलेला आहे. त्याचा उपयोग आपण आपल्या आयुष्यासाठी करू शकतो. पूर्वीची लोक खरंच खूप हुशार होती, ज्यांनी आपल्या स्वयंपाकघरात सगळं आणलं. तुम्हाला माहिती आहे का, स्वयंपाकघरात सगळं आहे. आता मी थोड्या थोड्या गोष्टी सांगत जाईल तुम्हाला, छोट्या छोट्या गोष्टीतून. बघा कसं असते, आता मीठ खाल्ल्यानंतर बीपी वाढतो म्हणतात, बरोबर आहे काय? म्हणून मीठ खात नाही. कुठे शोध लागला हे कोणी बघितलं, वाचलंय का कोणी? ऐकलेलं आहे फक्त. बीपीचं लक्षण सांगा बरं. बीपीची गोळी घेणार कोण असेल तर त्यांनी जरा लक्षण कुठं वाचल्यात का सांगा बरं. नुसतं ऐकलंय, जरा छातीत दुखायला लागलं, जरा अस्वस्थ व्हायला लागलं, एक दिवस झालं की लगेच का तुला बोलावणं येतेच का? देवाला तेवढंच काम आहे का तुला न्यायचं? दुसरी काय कामं नाहीत का? अरे इथं करोडो उभारल्या तर लाईन मध्ये मागायला देवाकडं. त्यांचं मागणं पूर्ण करता करता देव अक्षरशः वैतागलाय आणि तुला न्यायला कुठनं कोण तुला रिकाम आहे? वेळ आल्याशिवाय तुम्हाला नेत नाही कोण. चॅलेंज आहे. बघा की वेळेच्या अगोदर कोण मेलाय का? तुम्ही जाणार आहे का वेळेच्या अगोदर? होय नाही जरा बोला. आणि वेळ आल्यावर माझ्या 5 वशील लावलं तरी तुम्ही थांबणार आहे का? मी थांबणार नाही. तर वेळ आल्यानंतर तिथं तुमचे काय गॅरंटी आहे, कुणाची काय गॅरंटी आहे? देवाधिकारी पण समाध्या घेतल्या की नाही? वेळ आल्यानंतर तेही गेले की नाही? पण चांगलं काम करून गेलं म्हणून आज आपण त्यांना नमस्कार करतो का नाही? जगात सगळ्यात जास्त जर काय असेल तर ते रोग आहे, तो भीती. आज पाया पडतो, भीती मनातून काढा. हे रोग बी काय करत नाही. ह्या आजाराबद्दल माहितीच घेऊ नका. आजारांची माहिती मी सांगतो, आजारांची नावं विचारली तर पटापटा सांगणार. बीपी, शुगर, कॅन्सर, डायबिटीज, गुडघेदुखी, कंबरदुखी, सगळं तुम्ही सांगत बसणार. काय 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 आहे ते प्रत्येक गोष्ट सांगाल.
लक्षण विचारल्यावर सांगशील का? बीपीचं लक्षण सांगा बरं, कोण असेल तर या स्टेजवरती बोला जरा. निम्मी असतील यातली गोळ्या खाणारी बीपी शुगरची, निम्मी निम्मी निघतील साहेब, 50% निघतील. पण कुणी लक्षण वाचलंय का बीपीचं, शुगरचं लक्षण वाचलंय का? तपासायचं. 250 शुगर, बरं झालं की गेलो, नाहीतर मी मेलोच असतो. ह्याच्या अगोदर पण 250 होती, मेलास का? तपासल्यावर कळलं, त्याच्या अगोदर नाही कळलं. आणि कळल्यानंतर ह्यानं काय चालू केलं, हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते सकाळी उठून फिरायला जायचं, बायकोला रोज उठून म्हणायचं माझं काय खरं नाही बाई, आता काय खरं नाही, मला शुगर झाली. काय सांगायचं, मित्राला सांगायचं शुगर डिटेक्ट झाली रे बाबा, गेलो तपासायला. त्या मित्राशी भीती घालायचं, गेलो म्हणून बरं झालं, तुम्ही पण जाऊन काशी करा, तुम्ही पण जाऊन बघा, नाही तुम्ही पण माराल. त्यातले 2-4 गाव त्यातच. तपासण्या करणं चुकीचं नाही, पण हे डोक्यात ठेवताना तुम्ही हे एकदम बेकार काम करताय. तपासण्यात तुम्ही नाही, डॉक्टरांना कसं असतंय, डॉक्टरांना पर्याय नसतो. आणि डॉक्टरांना सुद्धा काही गोष्टी माहिती आहेत, खरंच माहिती आहेत. पण तुमचीच मानसिकता एवढी घाणेरडी होऊन बसल्या ना, औषध घेतल्याशिवाय जमतच नाही. ही मानसिकता डॉक्टरांची आहे का तुमची आहे? बीपीची गोळी चुकून राहिली का नाही, लक्षात नसते तर ह्याचं सैराट चालू असते बघा. आणि लक्षात आलं, बायकोला फोन केला, अगो बीपीची गोळी तुला कळतच नाही, बघ तुला नवऱ्याची अजिबात काळजी नाही, बीपीची गोळी सकाळी विसरलोय ना मी, त्याला येत नाही का तुला? पोरग्याला ते पाठवून मी अमुक ठिकाणे इकडं, नाहीतर माझं काय खरं नाही. पोरग इस्तोपर्यंत ह्याच्या छातीत कळी यायला चालू झालीच. मरतोय की काय, मरतोय की काय, हे कशाला उगाच काय करत बसलाय तुम्ही? 250 शुगर आहे, पण त्रास आजपर्यंत काहीच झाला नव्हता. तपासल्यानंतर 250 शुगर आली. इट्स ओके. रात्री काय खाण्यात बदल झालाय का बघायचं, सकाळी काय आपण खाल्लंय का बघायचं. परवा एक पंजाबवरनं सरदारजी आलतं माझ्याकडे, सरजी ओ क्या बोलू म्हणला, एकदम 450 शुगर होगी मेरी. म्हणलं काय सांगता, 450? होय म्हणला, काय करू काय समजत नाही. आणि मी तुमचं बघतोय म्हणला, आणि तो कुठेतरी बँकेत नोकरीला होता. मी म्हणला माझ्या मित्राने एकदा मला पाठवलं होतं, मी बघितलं आणि मला ते खूप छान वाटलं. मला आता काय नाही, आता ही शुगर तुम्हीच बरी करा. मी म्हणलं काय झालं होतं, तर म्हणला असं असं सहज ऑफिसमध्ये बसलो, जरा चक्कर आल्यासारखं झालं. मग डॉक्टर होते तिथं गेलो मी दाखवायला, तर डॉक्टर म्हणले शुगर चेक करूया. शुगर चेक केली तर 450 शुगर निघाली. मग म्हणलं 450 असे अचानक कशी वाढलो, ते काय माहित नाही म्हणला, तर काय झालं. मग म्हणलं एक काम करा, सकाळी काय खाल्लं होतं किंवा रात्री काय खाल्लं होतं? हा, सकाळी म्हणला बायकोनं मँगो ज्यूस केला होता, तो म्हणला 2 ग्लास पिलो. आता 2 ग्लास तू मँगो ज्यूस पिल्यानंतर मँगो शेक केलता. आता 2 ग्लास तू भरून, आणि त्यात पंजाबी लोकांचं ग्लास म्हणजे खोपरापर्यंत असतात, हा, त्यांनी 2 ग्लास भरून प्याला तो. मग त्याचं काय होईल सांगा बरं? हीट वाढणार ना. शुगर म्हणजे काय, साखर तयार होती का शरीरात? शुगर म्हणजे उष्णता एका स्टेजला जाते, त्याला शुगर म्हणतात. मग ती एका हीट वाढली, आणि हीट वाढल्यामुळे ती शुगर दाखवली. त्याला 7 दिवस माझ्याकडे ठेवला होता. तो म्हणला कितने दिन भी बोलो उतने दिन राहता हो. काय गरज नाही म्हणलं, 5-6 दिवस राहा. त्याला 5 दिवस सांगितलं, तो 7 दिवस राहिला. 7 दिवसात फक्त हलका आहार जेवायला दिला, बाकी काही केलं नाही. आणि सकाळी म्हणलं थोडं चालायला चालू कर. 2-3 किलोमीटर चालायचा, निवांत खायचा, रिलॅक्स झोपायचा. म्हणलं बरं व्हायचं असेल तर रिलॅक्स पाहिजे तुला, झोपायला पाहिजे, झोपायचं. दुपारी एक झोप काढायचा, रात्री एक झोप काढायचं, मस्तपैकी छान. आणि चेक केलं तर 0 व्यवस्थित. शुगर म्हणजे नॉर्मल स्टेज, एकदम काहीच दाखवू ना, मायनस पण नाही प्लस पण नाही, आणि एकदम तंदुरुस्त. दोष कशाचा होता, त्यानं काय खाल्लंय त्यामुळे शुगर दाखवली, किंवा असं कधी चक्कर आली काय झालं तर आपण काय खाल्लंय हा विचार करायचा पहिला. सकाळी अपचन झालं, रात्री काय खाल्लंय हे समजतंय का नाही तुम्हाला? रात्री अमुक खाल्ल्यामुळे होतंय, हे समजून घ्या. तुमचं शरीर तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतंय, पण तुम्ही काय करता माहिती आहे, त्याचं ऐकत नाही. तुम्हाला घाणेरडी सवय लागल्या रिपोर्ट काढायची, आणि रिपोर्ट वरती एवढा भरोसा ठेवायचा. हे रोजचे रिपोर्ट्स वेगवेगळे येऊ शकतात बरं का, एकसारखी येऊ शकत नाही. रोज तुमचं खाणं पिणं रोज बदला, रोज रिपोर्ट चेंज होऊ शकतात. तुमच्या शरीराचे
शरीर कशावर ऍक्ट करतं? तुमच्या आहारावरती. सात्विक आहार ठेवला तर काही शरीराला होत नाही, योग्य व्यायाम ठेवला तर काही होत नाही. आणि पूर्वीच्या लोकांनी स्वयंपाकघरात मसाल्याचे पदार्थ आणले, हे सगळे औषधी आहेत. तुम्ही काय करता? त्याचा बडीमार करता. कुठली गोष्ट अति खाली, गरजेपेक्षा जास्त खाली, तर त्याचा साईड इफेक्ट होतो. म्हणून मसाले पदार्थ पण जास्त खायचे नाही.